वेलकम ऑल ऑफ यू. चला तर आपण बघतोय न्यूमरिकल्स ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. आपण लास्ट लेक्चरला काही न्यूमरिकल्स डिस्कस केलेले होते. आज आपण काही शिल्लक जे राहिलेले न्यूमरिकल्स आहेत विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करूया. सो क्वेश्चन नंबर 17 आपला डिस्कस करायचा राहिलेला होता. क्वेश्चन नंबर 17 टेक्स्टबुकमधील 17 नंबरचा क्वेश्चन काय होता बघा. ए पेंड्युलम consisting of a massless string of length 20 centimeter and tiny bob of mass 100 gram is set up as a conical pendulum. एक कोनिकल पेंड्युलमची कंडिशन आहे. ओके, त्याची लेंथ दिलेली आहे. समजा इथं हा एक बॉब कनेक्ट केलेला आहे, ज्याचं मास पण सांगितलेलं आहे, ज्याचं मास आहे 100 ग्रॅम. ओके, आणि याची जी लेंथ आहे ती 20 सेंटीमीटर आहे या पेंड्युलमची. ओके, इट्स अ बॉब नाव परफॉर्म 75 RPM. त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्या बॉबची. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. आता हा जो बॉब आहे तो कोनिकल पेंड्युलमची ॲक्शन आहे, परफॉर्म करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया, हा बॉब जर इथं आला आणि आता इथून हा लाईक दिस कोनिकल पेंड्युलम परफॉर्म करेल. जर खालून बघितलं तर आपल्याला तो एक सर्कल दिसेल. ओके, मग जर ही लेंथ इथं आली किंवा हा जर पेंड्युलम अशा पोझिशनमध्ये असेल तर इथं काय असतं, अँगल थिटा असतो, बरोबर. तर आपल्याला या बॉबची कायनेटिक एनर्जी फाइंड करायची ॲज वेल ॲज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची. म्हणजे या ठिकाणावरनं बॉब इथं आल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ते फाइंड करायचं आहे. ओके, सो गिवन पॉईंट्स आपण इथं जरा लिहूया. आणि हे लिहिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की मास दिलेला आहे ते 100 ग्रॅम आहे. ओके, पण मास आपण कशामध्ये घेतो, किलोग्राममध्ये घेतो. सो आपल्याला 100 ग्रॅमचं किलोग्राममध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. सो 100 ग्रॅम इज इक्वल टू 100 इंटू 10⁻³ kg लिहितो बघा आपण. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 0.1 kg लिहिलं तरी चालेल. ओके, लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. सो इट इज 20 इंटू 10⁻² मीटर किंवा 0.2 मीटर म्हटलं तरी चालेल लेंथला. ओके, नंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 75 RPM. RPM म्हणजे काय, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. पण आपण फ्रिक्वेन्सी कशामध्ये घेतो, रिव्हॉल्युशन्स पर सेकंडमध्ये. सो आपल्याला RPMचा RPS कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला याला 60 डिवाइड करायला लागेल, तेव्हा ते कसं कन्वर्ट होईल, RPS होईल. म्हणजे थोडक्यात हर्ट्ज असतं ना RPS म्हणजे. सो ही काहीतरी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. अजून एक आपल्याला पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. सो पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 घ्या असं इमॅजिन करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला फाइंड करायचे कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो आता मी बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मी इथं फॉर्म्युले लिहितो, सिंपल फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी असते 1/2 mv², बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी असते mgh. आपण हे दोन्ही फॉर्म्युले ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, 1/2 mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि mgh म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आता बघूया आपण की ही व्हेलॉसिटी इथे कुठे दिलेली नाहीये, लिनियर व्हेलॉसिटी त्या बॉबची. त्यामुळे आधी आपल्याला व्हेलॉसिटी काढायला लागेल. ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी असते mgh. पण आपल्याला काय करायचं आहे की हा बॉब जेव्हा इथं असेल, म्हणजे इथं तर तो कोनिकल पेंड्युलम म्हणून काम करणार आहे, ऑसिलेशन्स करणार आहे, तर इथली आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथून तो बॉब इथं गेला, बरोबर, या पोझिशनवरनं या पोझिशनवरती गेला, म्हणजे एवढ्या हाईटनं वरती गेला बघ, आहे का. सो याला आपण हाईट म्हणूया. म्हणजे हा जो mgh जो आहे तो हा एवढा असेल. ठीक आहे, मग हा जर एवढा आपल्याला काढायचा असेल तर आपण याला काहीतरी नाव देऊया. आता पेंड्युलमची लेंथ आहे L. ओके, ॲक्च्युली ही हाईट असते ना, आपण हाईटमध्ये ह्याला आपण H म्हणूया आणि हा H डॅश म्हणूया. म्हणजे हा जो असेल तो H डॅश असेल, बरोबर. लक्षात येते का बघा. सो हा जर H डॅश आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला टोटल लेंथ माहिती आहे ॲज वेल ॲज ही हाईट माहिती आहे. मग आपण H डॅश कसा काढू शकतो बघा. सिन्स H डॅश आपल्याला जर हा H डॅश काढायचा असेल तर टोटल लेंथ घेऊ आपण L
एल मायनस एच घेऊया. ओके, म्हणजे हा जो एच डॅश आहे तो आपल्याला किती मिळतोय एल मायनस एच घेऊया. ओके, सो देअर फोर याला आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणू. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच डॅश. एच डॅश म्हणजे किती एल मायनस एच. आता चेक करूया, एम माहिती आहे, जी माहिती आहे, एल माहिती आहे, पण एच माहित नाही. एच म्हणजे काय, ही हाईट एवढी. ओके, कोनिकल पेंडुलमची हाईट जेव्हा तो फिरायला लागेल तेव्हा वरून किती हाईटला दिसतोय, तर एवढ्या हाईटला दिसतोय ना. इथं मी सर्कल ड्रॉ केले बघा. सो वरून बघितलं तर आपल्याला हा कोन दिसेल असा. ओके, मग ह्या कोनची ही झाली हाईट, बरोबर. ती आपल्याला एच इथं माहित नाहीये. सो आपण एच कसं काढायचं बघा. आपल्याला की एक हा ट्रायंगल मिळाला बघा इथं, लाईक दिस. हा एच आहे, हा थीटा आहे आणि हा यल आहे. ओके, जर या ट्रायंगलमध्ये आपल्याला ऍडजस्टंट साईड काढायचं, मग ऍडजस्टंट साठी आपण कॉसचा फॉर्म्युला वापरतो. कॉस वापरायचा का साइन वापरायचा हे पण लक्षात येते. सो ऍडजस्टंट साईड काढायचे एच, त्यामुळे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग देअरफॉर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ओके, देअरफॉर एच इज इक्वल टू यल कॉस थीटा. चालेल का, ही व्हॅल्यू इथं पुट करायची. सो आपल्याला एच ची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला एम जी यल मायनस यल कॉस थीटा. बघा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी इंटू ब्रॅकेट यल मायनस यल कॉस थीटा. आपण यल कॉमन काढूया. सो एम जी यल 1 मायनस कॉस थीटा. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो. आता बघूया, एम आहे, जी आहे, यल आहे, 1 माहिती आहे. कॉस थीटा, पण कॉस थीटा माहिती आहे का, माहित नाही. मग पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, कॉस थीटा फाइंड करावं लागेल. तर कॉस थीटा कसा फाइंड करायचा बघा. सिन्स आपल्याला अजून टी माहित आहे, 1/2 अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. बघा, टी इज इक्वल टू 2 अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सॉरी, 2 ओके, टी म्हणजेच काय 1/n 2 अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. ओके, आता चेक करा, एन माहिती आहे का आपल्याला, माहित आहे. यल माहिती आहे का आपल्याला, माहित आहे. जी माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे. 10 घेऊ शकतो. मग राहिलं काय, कॉस थीटा. म्हणजे या फॉर्म्युल्यावरनं आपण कॉस थीटा सेपरेट काढू शकतो. ओके, हे कॅल्क्युलेशन आता तुम्ही करू शकता. सो याच्यावरून कॉस थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 0.8 इतकी व्हॅल्यू आलेली आहे. मी जे सॉल्व्ह केलं त्याची व्हॅल्यू 0.8 आलेली आहे. मग कॉस थीटा जर 0.8 असेल तर थीटा किती 37 डिग्री. हे सुद्धा लॉग टेबलमध्ये बघायचं बघा. 0.8ला कॉस नॅचरल कॉसमध्ये जायचं, तर थीटाची पण व्हॅल्यू आपण काढून ठेवायची. सो 37 डिग्री ही थीटाची व्हॅल्यू असेल आणि कॉस थीटा फॅक्टर हा 0.8 असेल. ओके, सो आपण टी इज इक्वल टू 2 अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. आपण हे पण इक्वेशन कसं डिराइव्ह झालेलं आहे ते बघितलेलं आहे. सो याच्यावरून आपण कॉस थीटा आणि थीटाची व्हॅल्यू काढली. आता बघा, ही कॉस थीटाची व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर मला काय मिळेल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आता सगळी मिळेल. बघा, कॅल्क्युलेशन समजतात का. एम जी एल इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.8 पुट करायचं, झालं. हे काहीतरी मग आन्सर मिळेल ना. सो हे आन्सर पोटेन्शियल एनर्जीचं आलेलं आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू आफ्टर सॉल्विंग दिस, ओके, 0.04 joule. This is our first answer, that is change in potential energy. लक्षात आलं का. बघा, आपण काय केलं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आधी डिराइव्ह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज नाही आहेत आपल्याकडे त्या व्हॅल्यू आपण तिथं पुट केल्या आणि आपण इक्वेशन मिळवलेलं आहे. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv². तर आता काय करतो बघा, मी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². पण व्ही दिलाय का आपल्याला, नाही, व्ही माहित नाही आपल्याला. ओके, सो आपल्याला व्ही काढावं लागेल ना. ओके, सो व्हीचा सिंपल फॉर्म्युला अंडर रूट आर जी टॅन थीटा. सिन्स व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता जी माहित आहे, थीटा माहित आहे, पण आर माहित नाहीये.
बघा आर म्हणजे इथं पेंड्युलममध्ये हा सर्कल तयार झालेला होता, हा असा, म्हणजे हा आर आहे ना त्या सर्कलची रेडियस. मग आता इथं पुन्हा ट्रायंगल बघा, मग समोरची बाजू काढायची ना, म्हणजे साईन वापरावं लागेल. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये सिन्स जर साईन थिटा वापरलं तर काय येईल, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. त्यामुळे आर किती मिळेल, यल साईन थिटा इतका मिळेल. देअरफॉर व्ही किती काढायचं मग, अंडर रूट यल साईन थिटा इंटू जी इंटू टॅन थिटा. आता चेक करा, यल माहीत आहे, थिटा माहीत आहे, हा निघेल, जी माहीत आहे, थिटा माहीत आहे, टॅन निघेल. सो याच्यावरून काय निघेल, व्हीची व्हॅल्यू निघेल. सो व्हॅल्यू ऑफ व्ही इज 0.9. हे कॅल्क्युलेशन चेक करून बघा, मीटर पर सेकंड. झालं, ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ह्या कायनेटिक एनर्जीमध्ये पुट करायची. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ओके, सो हां, ही v²ची व्हॅल्यू आहे, का तर इथं v² लागणार म्हणून डायरेक्ट v²ची व्हॅल्यू काढून ठेवली. हे सोपं आहे, कॅल्क्युलेशनवरून येतं. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हे 1/2 मास दिलेला आहे आपल्याला 0.1 आहे आणि हे 0.9 आहे. मग हे जर सगळं सॉल्व केलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळते 0.45. बघा, जूल. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर, दिस इज आवर सेकंड आन्सर. सो दीज आर द टू आन्सर्स, दॅट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी 0.04 जूल आणि कायनेटिक एनर्जी 0.45. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 17. चला आता एक्झरसाइज नंबर 1 बघूया, जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बुकमध्ये आहे त्याचा आपण आन्सर बघा. क्वेश्चन बघा सगळ्यांनी. वेन सीन फ्रॉम बिलो द ब्लेड्स ऑफ सिलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. आपण जेव्हा खालून बघतो तेव्हा फॅन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरायला लागलेला आहे आणि त्याची आता व्हेलॉसिटी कमी कमी होत चाललेली आहे. सो सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये काय विचार करायचा, तर राईट हँड थंब रूल बघायचा पहिल्यांदा. राईट हँड थंब रूल आपण काय बघितला होता, तर बघा, जेव्हा आपली ही बोट आपण अशी कर्ल करतो तेव्हा ही रोटेशन झाली ना अँटी क्लॉकवाईज, तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन वरती असते, ॲज वेल ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशनची पण डायरेक्शन वरती असते. पण त्याला काही केसेस आहेत. जर स्पीड वाढत असेल तर दोघांची डायरेक्शन ही वरती असते. या केसमध्ये ही अशी डायरेक्शन आहे आणि वरती डायरेक्शन असेल ओमेगाची आणि अल्फाची. पण जर स्पीड डिक्रीज होत असेल तर ओमेगाची डायरेक्शन वर असते आणि अल्फाची डायरेक्शन खाली असते. आपली ही केस कुठली आहे, तर स्पीड डिक्रीजिंगची केस आहे. सो या केसमध्ये ओमेगा आणि अल्फा एकमेकांना कसे असतील, अपोजिट असतील. मग आधी ओमेगा कुठे ओळखायचा, तर जेव्हा मी फॅनकडे बघतोय खालून वरती तेव्हा फॅन आपल्याला असा फिरताना दिसतोय. ओके, सो असा फिरतोय याचा अर्थ ही कंडिशन आपण इमॅजिन करू शकतो. दीज आर द कर्ड फिंगर डायरेक्शन अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ थंब. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड असेल, मग अल्फा कुठं असेल, तर अपवर्ड असेल. सो अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड. सो आन्सर बी असेल बघा. सो फर्स्ट आन्सर बी. सो या केसमध्ये काय होईल, जेव्हा आपण खालून बघतोय तेव्हा आपल्याला ह्या अशा डायरेक्शन्स, ॲक्च्युली ओमेगा इकडं असतं आणि अल्फा इकडं असतं. ओके, पण जेव्हा आपण खालून बघतो तेव्हा राईट हँड रूल आपल्याला हा असा बघायला मिळतो. सो ही झाली ओमेगाची डायरेक्शन. ओमेगाची डायरेक्शन खाली असेल तर अल्फाची डायरेक्शन वरती असेल. सो अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड या डायरेक्शनला असेल. ओके, आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड. सो आन्सर बी असेल. ओके, सेकंड क्वेश्चन. A particle of mass 1 kg tied to a 1.2 meter long string is wheeled to perform vertical circular motion. VCM मध्ये फिरवलेली आहे ती स्ट्रिंग, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या कंडिशनमध्ये. मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. मिनिमम स्पीड कुठं असतं, टॉपला असतं ना, ते 5 मीटर पर सेकंड आहे.
कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आन्सर शोधा म्हणून सांगितले. मग ही दोन्ही स्टेटमेंट आधी आपण बघूया बरोबर आहेत का चूक आहेत ते. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा, स्टेटमेंट पी, मॅक्सिमम स्पीड म्हणजे Vmax म्हणूया आपण, मस्ट बी 5√5 मीटर पर सेकंड, हे दिलेलं आहे. मग आधी चेक करूया मॅक्सिमम स्पीड किती असतं. तर Vmax आपल्याला माहित आहे की √5r जे असतं ना बघा, ही व्हर्टिकल सर्कल मोशन, ही टॉप पोझिशन आणि ही बॉटम पोझिशन. इथं टेन्शन असतं जास्त, याला आपण TB म्हणू, याला T किंवा TA म्हणू, TB म्हणू, टॉपचं आणि बॉटमचं टेन्शन. सो Vmax इथं जास्त असते ना सगळ्यात. सो किती असते √5r. सो √5r दिलेला आहे 1.2 आणि जी आपण घेऊया 10 घेऊया. ओके सर, जर हे सॉल्व केलं तर आन्सर येणार आहे रूटमध्ये 60 येणार बघा, 12 5 60 6 10 60 येणार आहे. सो रूटमध्ये 10 म्हणजे जवळपास हे नियर अबाउट 8 आलं ना, किंवा 7 पॉईंट समथिंग आलं बघा, 7 पॉईंट समथिंग. ठीक आहे. सो हे आन्सर कशा झालं, Vmax आलं. पण आपल्याला Vmax किती म्हटलं एवढं, त्यामुळे हे जे पहिली कंडिशन आहे ही फॉल्स आहे. ओके, सो पी चुकीचं आहे. आणि क्यू सांगितलं काय की डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. सो TB आणि TA मधला डिफरन्स त्यांनी सांगितलं की 60 न्यूटन इतका आहे. मग आपण चेक करूया, आपला फॉर्म्युला काय असतो, TB - TA इज इक्वल टू 6 mg असतो ना. सो 6 × 0.1 × 10. सो किती येणार बघा, हे 60 येणार आहे. सो क्यू आन्सर बरोबर आहे. सो पी आन्सर चुकीचा आहे आणि क्यू आन्सर बरोबर आहे. सो ओनली द स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. सो पुन्हा याचा आन्सर असणार आहे बी. बघा, पहिल्याचाही आन्सर असेल बी आणि दुसऱ्याचाही आन्सर असेल बी. सो दिस इज द कंडिशन. नेक्स्ट बघूया थर्ड. क्वेश्चन बघा, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला of moment of inertia in terms of mass of the object and sum of its distance, parameters such as r, l, etc. कुठलं वाक्य बरोबर आहे हे फक्त आपल्याला शोधायचं आहे. पहिलं वाक्य काय आहे की डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पहिलं वाक्य असं म्हटलेलं आहे की प्रत्येक ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा वेगळा असतो. तर वेगळा असतो, पण काही केसेसमध्ये असं होतं बघा, 2 ऑब्जेक्ट जरी दिसायला वेगळे असले तरी त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. When rotating about their central axis, a hollow right circular cone and a disc have the same expression for moment of inertia. आता यासाठी तुम्हाला त्या कोनचा आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित पाहिजे. तर कोन आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं तर दोघांची व्हॅल्यू 1/2 mr² इतकी येते. त्यामुळे ह्या 2 बॉडीज वेगळ्या जरी असल्या तरी यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, सेम आहे. त्यामुळे हे वाक्य बरोबर दिसते. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य काय, एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए पॅरलल पाइप्ड रोटेटिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड इट्स डेप्थ. आता ऍक्च्युली हा फॉर्म्युला कशाचा आहे तर पॅरलल पाईपचा आहे. तर पॅरलल पाईपचा जो फॉर्म्युला आहे 1/12 मास इंटू ब्रॅकेट लेंथचा स्क्वेअर प्लस ब्रेडचा स्क्वेअर, याच्यामध्ये डेप्थ कुठे येत नाही. त्यामुळे हे सुद्धा वाक्य तिसरं चुकीचं आहे. आणि चौथं वाक्य काय आहे, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज द सेम अबाउट ए ट्रान्सवर्स ॲक्सिस. हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. शीट आणि रॉडचा सेम असतो असं म्हटलेलं आहे. सो हे सुद्धा वाक्य चुकीचं दिसतंय. सो वाक्य बी बरोबर आहे. त्यामुळे या सुद्धा क्वेश्चनचा आन्सर किती असेल, बी असेल. सो बी इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 3. सो दिस इज अगेन थिअरॉटिकल क्वेश्चन. ओके ओके. क्वेश्चन नंबर 4 बघूया. In a certain unit, the radius of gyration of a disk about its central and transverse axis is √2.5. रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे, पण डिस्क रिलेटेड दिलेला आहे रूटमध्ये 2.5. इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट ए टँजेंट, आणि अबाउट ए टँजेंट विचारलेलं आहे, KT म्हणतो मी त्याला, बरोबर. सो अबाउट ए टँजेंट किती असेल असं विचारलेलं आहे. सो याची डायग्राम बघूया आपण पहिल्यांदा. डिस्क म्हटलं की आपल्याला माहिती आहे ही डिस्क अशी असेल. ओके, आणि जर डिस्क अशी रोटेट होत असेल या ॲक्सिसला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ID म्हणूया, तो असतो 1/2
mr². दिस इज द रेडियस. ओके. पण आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट विचारलेला आहे. मग कुठलाही रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित पाहिजे. बघा हा ID 1/2 mr² आहे, तर याचा रेडियस ऑफ गायरेशन कसा काढायचं बघा, mk². हे दोन्ही सेम करायचे. सो देअरफॉर 1/2 r² इज इक्वल टू k² येईल बघा. आणि देअरफॉर k इज इक्वल टू r/√3. पण k म्हणजे हा kd आहे ना, सो kd दिलेला आहे. सो देअरफॉर r किती मिळेल बघा आपल्याला, रूटमध्ये 2 × 2.5 मिळेल. सो रूटमध्ये हे आपल्याला 5 मिळेल. ओके. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ r, म्हणजे रेडियसची व्हॅल्यू आपल्याला इथं कन्फर्म झाली. आपल्याला काढायचा KT अबाउट टँजंट. अबाउट टँजंट म्हणजे ही टँजंट अशी असेल बघा, तर अबाउट टँजंट म्हणजे IT म्हणतो. मग IT काढायला लागेल आधी, IT काढून मग KT काढायला लागेल. ओके. मग IT तर असा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ॲक्सिस, फक्त उभा ॲक्सिस आहे त्याचा आपल्याला माहिती आहे 1/2 mr². मग आपल्याला याच्यात काय करायला लागेल, इथं अजून एक ॲक्सिस घ्यावा लागेल बघा असा. ओके. हा एक ॲक्सिस तर ऑलरेडी आहेच असं म्हणूया आपण, आणि हा एक ॲक्सिस झाला. सो हा ॲक्सिस IZ असेल, हा असेल म्हणूया आपण IX, सॉरी हा IY म्हणूया, आणि हा आपण म्हणूया IX म्हणूया. ओके. मग मला सांगा ही केस आपल्याला अशी मिळाली बघा, IY IX IZ. सो आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. पण डिस्कसाठी IX आणि IY कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यामुळे IZ किती मिळेल, आणि हा IZ म्हणजेच कोण आहे, आपला ID आहे ना. सो IZ किती मिळेल, ट्वाइस ऑफ IX मिळेल. सो IZ आहे आपल्याला 1/2 mr² इज इक्वल टू ट्वाइस ऑफ IX. देअरफॉर IX किती मिळाला, 1/4 mr² मिळाला. IX म्हणजे कोण, हा जो अबाउट डायमीटर म्हणलं तरी चालेल, तो किती मिळाला, 1/2 mr². आणि आता आपल्याला IT काढायचं, आणि IT वरनं मग KT काढायचं. मग आता IX तर मिळाला, IT काढायचं. पुन्हा पॅरलल रूल वापरा. हा पण परपेंडिक्युलर रूल वापरला, आता पॅरलल रूल वापरूया. सो पॅरलल रूल काय असतो, I0 इज इक्वल टू IC प्लस MH². सो देअरफॉर I0 म्हणजेच इथं कोण, IT, IC म्हणजेच कोण, IX, आणि प्लस हे MH. च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, R. दोघांमधलं पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स R. सो IT किती मिळणार बघा आता, IX किती मिळाला आपल्याला, 1/4 mr², आणि हा किती mr². जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे 5/4 mr² मिळतो, कोण, IT. मग आता आपल्याला माहित आहे की I इज इक्वल टू mk² म्हणतो आपण. सो हे इक्वेशन 2 म्हणूया, हे इक्वेशन 1 म्हणूया. दोन्ही इक्वेशन कम्पेअर जर केली तर आपल्याला मिळणार आहे mk² इज इक्वल टू, हा k म्हणजेच KT ना, चालेल KT लिहिला तर, आणि हा IT किती आहे, 5/4 mr². मास तर कॅन्सल होईल. देअरफॉर KT² मिळेल आपल्याला, किंवा डायरेक्ट KT लिहितो मी, रूटमध्ये 5/2 होईल आहे, आणि हे R होईल. पण आता R तर माहिती आहे आपल्याला, रूटमध्ये 5. सो √5 × √5 5. सो 5/2 इट इज 2.5. सो आन्सर अगेन, याचं जे आन्सर असेल ते अगेन आन्सर B असेल. ओके. सो दिस इज द सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 4. ओके. क्वेश्चन नंबर 5 बघा, कन्सिडर फॉलोइंग केसेस. 2 केसेस दिलेले आहेत P आणि Q. पहिली PQ केस आहे, ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन एन इलिप्टिकल ऑर्बिट. एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरतोय. आणि दुसरी केस काय आहे, ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट. तो तसाच एक प्लॅनेट आहे, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन विच ऑफ दीज. दोन्हीमध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कशात येईल. तर आता प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, dl/dt इज इक्वल टू टॉर्क, आणि इफ टॉर्क इज इक्वल टू 0 देन L बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे बघितले ना आपण, ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन. सो टॉर्क किती असणं अपेक्षित आहे, 0, आणि ह्या केसमध्ये टॉर्क कसा आहे, 0 आहे. सो टॉर्क 0 असेल तर दोन्ही केसमध्ये काय असेल, अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व असेल. म्हणजे क्वेश्चन आन्सर काय असेल, C असेल फॉर बोथ P अँड Q. दोन्ही केसमध्ये अँग्युलर मोमेंटम कसं असेल,
कॉन्स्टंट असेल किंवा कॉन्झर्व असेल. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 5th अँड आन्सर इज ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ते बुकमध्ये एक्स झालंय बघा, चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे. ए थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाऊन इन इन्क्लाइन प्लेन. एक हॉलो सिलेंडर सोडलेला आहे रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग, स्लिपिंगचा कन्सर्न येत नाही तिथं. ॲट एनी इन्स्टंट द रेशो रोटेशनल कायनेटिक एनर्जी रोटेशनल ॲज टू ट्रान्सलेशनल अँड ॲज टू टोटल म्हणजेच रोलिंग किती असेल असा प्रश्न आहे. ओके, मग बॉडी कुठली आहे तर हॉलो सिलेंडर. तर ह्या बॉडीसाठी आपल्याला माहिती आहे की सिन्स k²/r² 1 असतं बघा, हे बघितलं आपण थेरीला. ओके, सो देअरफॉर के आणि आर कसा झाला, सेम झाला या बॉडीसाठी. ओके, मग आता यांचे फॉर्म्युले लिहूया आपण. कायनेटिक एनर्जी रोटेशनल किती लिहितो आपण याच्या फॉर्ममध्ये, k²/r² लिहितो. ॲज टू ट्रान्सलेशनलला काय के आणि आर नसतो त्यामुळे 1 आलं ना, आणि याच्यासाठी आपण टोटलसाठी किंवा रोलिंगसाठी k²+r² 1 लिहितो ना. ओके, सो देअरफॉर आता याच्यानुसार हे 1 होणार, हे तर 1च असतं कायम, ट्रान्सलेशनलसाठी कायम 1 असतं, आणि हे मात्र 1 + 1 काय होणार 2 होणार. सो 1:1:2. सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. सो दिस इज द सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 6. दॅट इज द रेशो 1:1:2. सो ऑप्शन ए. लक्षात आलं का बघा. सो दीज आर सम आन्सर्स ऑफ द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड सम रिमेनिंग एक्झरसाइज ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, आय होप की समजलं असेल सगळ्यांना. सो हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. सो these आर सम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द न्यूमेरिकल ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एका नवीन कन्सेप्टसह. थँक्यू सो मच.